नमस्कार, मी स्पोर्ट्स कॉमेंटेटर कुणाल दाते. राईट स्पॉट स्टुडिओ सातारा पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. श्री अविनाश कदम मित्र समूह आयोजित SDPL सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मंत्री शिवेंद्र सिंह राजे चषकाचं आयोजन छत्रपती शाहू क्रीडा संकुल सातारा 22 ते 27 तारखेपर्यंत ही क्रिकेटची स्पर्धा रंगते आणि या स्पर्धेमध्ये छत्रपती वॉरियर्स हा संघ खेळताना दिसतोय आणि छत्रपती वॉरियर्स या टीमचे कर्णधार टिल्लू चौधरी माझ्याबरोबर आहेत. नमस्कार आणि स्वागत. नमस्कार. टिल्लू, ज्या पद्धतीने तुम्ही गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळताय आणि नेतृत्व तुमच्या माध्यमातून आज पुढे येतंय छत्रपती वॉरियर्सचं. एक चांगला संघ तुम्ही बांधलाय. मयूर मासाळ सारखा आयकॉन खेळाडू तुमच्या टीममध्ये खेळतोय. संघ बांधणी ऑक्शन टेबलवर केल्यापासून आज इथपर्यंतचा प्रवास काय वाटते? या स्पर्धेमध्ये सर्व संघ आणि सर्व खेळाडू चांगले खेळलेत? सर, सर्वप्रथम एवढी मोठी स्पर्धा SDPL ही सातारा जिल्ह्यात भरली. ज्यावेळेस आम्हाला समजलं की अशी स्पर्धा जी ISPL ॲफिलेटेड आहे ती आपल्या जिल्ह्यात होती, त्याची उत्सुकता लागली होती. कारण की अख्ख्या जिल्ह्यातील सगळे स्टार खेळाडू आणि सगळे गुणवंत खेळाडू एका स्टेजवर आणण्याचंही काम होतं. त्याच्यामुळं ज्यावेळेस मला हे स्पर्धेचं समजलं त्यावेळेससुद्धा मला वाटलं होतं की मी मनामध्ये निश्चय केला होता की या स्पर्धेला 100% चांगलाच परफॉर्मन्स करायचा. माझा जिल्हा, माझा तालुका, माझा अभिमान असं तुम्ही एका पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये म्हटलं आणि आज आपण पाहतोय ज्या पद्धतीने जिल्ह्याची एवढी मोठी लीग आली आहे, याच्यामागे जी आयोजकांनी मेहनत घेतली आणि आज एवढं मोठं व्यासपीठ सगळ्यांना मिळवून दिलंय, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? सर, 2017 पासून किंवा 15-16 पासून मी व्यावसायिक क्रिकेट खेळतोय. अ, य सातारा जिल्ह्यामध्ये असं एवढी मोठी टुर्नामेंट आणि एवढी मोठी स्पर्धा प्रथमच भरली आहे आणि असं नियोजन मला मला तरी आठवत नाही की याच्या आधी असं कुठं नियोजन सातारा जिल्ह्यामध्ये झालं होतं. खरंच SDPLचे जे संघ सर्व भूषण गोळे व त्यांचे यश कदम असतील, त्यांच्या सर्व संघ सहकाऱ्यांनी इतके कष्ट घेऊन अतिशय चांगली आणि दर्जेदार स्पर्धा अख्ख्या सातारा जिल्ह्यातील नवीन खेळाडूंना ISPLचे दरवाजे ओपन करणारी जी स्पर्धा म्हटली, तर ही स्पर्धा असं या स्पर्धेला बोललं तरी वावगं ठरणार नाही. एका मॅचमध्ये तुम्ही अर्धशतक ठोकलं, एका मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली. प्रत्येक मॅचमध्ये एक वेगवेगळा हिरो तुमच्या माध्यमातून, तुमच्या टीमच्या माध्यमातून पुढे येतोय. रणजित एका मॅचमध्ये थोडासा अपयशी ठरला, त्यानंतर त्याने चांगली बॅटिंग केली. मयूर मासाळची खूप चांगली गोलंदाजी राहिली, त्याचा रोल खूप वेगळा राहिला या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने तुमचा संघ आत्तापर्यंत खेळलाय, असं वाटतंय की सॅटिस्फॅक्शन आहे तुम्हाला आणि पुढे भविष्यात समाधानी आहात तुम्ही की याच संघाद्वारे मी SDPLची ट्रॉफी जिंकेन? सर, 100%च टीमचा परफॉर्मन्स सर 90% जे संघ मालक असतात, त्यांच्यावर ते अवलंबून असतं. जर संघ मालकांनी इंटरफेअर केला टीममध्ये बॅटिंग ऑर्डर किंवा बॉलिंग, तर टीमचे परफॉर्मन्स पडतो. संघ निवड करण्यापासून ते आजपर्यंत मला संघ मालकांनी कोणत्याही बाबतीत दुखावलं नाही किंवा त्यांनी त्यांचं मत ह्याच्यात मांडलं नाही. त्याच्यामुळे मी जी मला पाहिजे होती ती टीम घेतली आणि ती टीम घेऊन मी आज सक्सेस आहे आणि सेमीफायनलपर्यंत पोहोचलेलो. क्रिस गेलचं क्रिकेटिंग करिअर मी पाहिलंय. तो त्याच्या आयुष्यामध्ये कधीच 3 धावा धावलेला नाहीये. मी काल तुमचा खेळ पाहत होतो. तुम्ही देखील जास्त इंटरेस्ट 1 धाव, 2 धावा याच्यामध्ये दाखवता, परंतु दुसऱ्या, तिसऱ्या धावेमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी कधीच जात नाही. तुम्हाला तो स्वतःवरचा आत्मविश्वास आहे का, की क्रिस गेल सारखाच मी बॅटिंग करू शकतो, मोठमोठे फटके. विशेष म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टर खूप चांगले मारलेत. कालही तुम्ही जे 3 हेलिकॉप्टर शॉट मारले ते बाउंडरी लाईनच्या पलीकडे पडलेत. या सगळ्या गोष्टी करत असताना किती सराव करावा लागतो आणि तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे आहे का, की फक्त मोठे फटके मारूनच माझा संघ जिंकू शकतो? असं काही नाही आहे सर. क्रिकेटमध्ये सिंगल, डबल आणि जे आपण रन्स घेतो, त्याला सुद्धा खूप महत्त्व आहे, की आजकालची पिढी तेच करते, की मी षटकार, चौकार मारूनच संघ जिंकतो किंवा मोठे रन्स करू शकतो, असं काही नाही आहे सर. पण मी जरा आता 2 महिने प्रॅक्टिसमध्ये नसल्यामुळं, दुसरी, तिसरी रन काढण्यामुळं मला थोडा त्रास होतोय, म्हणून मी काल 3 रन पळत नव्हतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही सांगितलं यंगस्टर येतायत, भरपूर पुढे येतायत तरुण खेळाडू या टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये. काल तुम्ही 3 षटकार हेलिकॉप्टर मारले. तसं पाहिलं तर या ज्या रील्सचा जमाना आहे. पूर्वी हे नव्हतं, परंतु आता अल्मोस्ट प्रत्येक खेळाडूच्या वेगवेगळ्या रील्स बनतात. त्याच्यामध्ये त्यांचं कोलॅबोरेशन होतं. त्या सातत्याने व्हायरल होत असतात. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही खेळताय, तुम्हाला देखील जर सांगायचं झालं, जे यंगस्टर पुढे येणार आहेत, खेळणार आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल या क्रिकेटच्या माध्यमातून? काय करायला पाहिजे एक चांगला क्रिकेटपटू होण्यासाठी? सर, सर्वात मी महत्त्वाचं खेळाडूंना सांगेल, जे यंगस्टर येत आहेत, की अजून इथून पुढे आता तर क्रिकेटला सोन्याचे दिवस चालू आहेत. पण याच्यानंतर सुद्धा खूप चांगले दिवस येणार आहेत. प्रत्येक यंगस्टरला मी हे सांगेल, की त्यांनी कंटिन्यू प्रॅक्टिस करणं आणि सर्वात महत्त्वाचं फिजिकल फिटनेस
या जर तुम्हाला या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल आणि तुम्हाला तुमचं नाव करायचं असेल, तर तुम्हाला फिटनेसवर लक्ष देणं आणि प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. काही नावं मी मगाशी घेतली. या नावांव्यतिरिक्त अंडर 19चा प्लेयर किंवा 40 प्लसचे खेळाडू किंवा अन्य खेळाडू, असे कुठले खेळाडू असं वाटतं, की पुढे येतील आणि फलटणचं किंवा तुमच्या या संपूर्ण सातारा जिल्ह्याचं नाव पुढे करतील? सर या या बाबतीत मी एकच सांगू शकतो, जर हे स्पर्धा म्हणजे ISPLचे दरवाजे उघडण्यासाठीची स्पर्धा ही सगळ्यांची आहे. जो या स्टेजवरती परफॉर्मन्स करेल, त्याला ISPL खेळण्यापासून कोणच रोखू शकत नाही. आज तुमचा संघ ज्या पद्धतीने खेळतोय, प्रत्येकाचा एक गुरु असतो. तुम्ही देखील कोणाला तरी आयडॉल मानत असाल आजपर्यंतच्या या प्रवासामध्ये. आज या पॉडकास्टच्या माध्यमातून कोणाचं नाव घ्यावंसं वाटतं, की यांच्यामुळे कुठेतरी या क्षेत्रात किंवा अन्य क्षेत्रात मी प्रगती करू शकलो? सर माझे गुरु सगळ्याच क्षेत्रात माझा सक्का मोठा भाऊ सोमनाथ चौधरी आहे. ते सुद्धा पहिले क्रिकेट खेळत होते आणि त्यांनीच मला इथपर्यंत आणलं. त्यांनीच मला क्रिकेट खेळायला शिकवलं. त्यांच्याकडूनच मी ह्या क्रिकेटचे सगळे धडे घेतले. आज सुद्धा माझे ते गुरु आहेत आणि मी जोपर्यंत खेळेल माझे गुरु सोमनाथ चौधरीच राहतील. उद्या 27ला या एस-डी-पी-एलची फायनल आहे. या ट्रॉफीवर लक्ष असेल? सर यासाठीच केला होता अट्टास. नक्कीच हा होता या पॉडकास्टमध्ये टिल्लू चौधरी, छत्रपती वॉरियर्स टीमचे ते कॅप्टन आहेत आणि उद्या यांचा खेळ पाहायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.